ब्रह्मानन्दं बलमसुकलं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीलनाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टान् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रान् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कुण्डलीकवरदा श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज नाम भगवान की। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून त्या पांडुरंगांच्या चरणावर नेण्याकरता ज्यांचे आपल्या महाराष्ट्रावर फार उपकार आहेत त्यांचं अंतःकरण माऊलीच आहे, म्हणून सर्व महाराष्ट्रच नव्हे तर माऊली या संतत्वाला जाणणारे सगळे माऊली या नात्यानंच ज्यांना ओळखतात अशा संत सम्राट माऊलींच्या चरणावर साष्टांग। महाराज पुढचं बोलण्यापूर्वी ही जागा मी जिथं बसलोय साक्षात माऊलीचे चरण असणारी जागा। आपल्या सोहळ्यामध्ये दोन वेळेला आपल्याला हा लाभ होतो। एक काळजला विश्रांतीच्या वेळेला माऊलीच्या चरणस्थळावर आपल्याला थांबता येतं आणि त्यानंतर या रिंगणाच्या जागेवर आपल्याला माऊलीच्या चरणस्पर्शाच्या स्थानावर थांबता येतं। पुढच्या कार्यक्रमाच्या सोयीच्या दृष्टीनं आपण गेल्या वर्षीपासून प्रबोधनच या ठिकाणी घेतलेलं आहे। सिद्ध जागा आहे। व्यवहारी कदाचित कारखान्याच्या लोकांना सुद्धा त्याचं महत्त्व एवढं कळतं की नाही माहीत नाही। कित्येक वर्षापासून या ठिकाणी रिंगणाच्या निमित्तानं माऊली इथं थांबते। हजारो वारकरी देहभान हरपूर इथं नाचतात। काय नाचे उडी आपली आछ मनाच्या आनंदी आवडी, अशी ही आनंदानुभवाची ही जागा। आपल्या चिंतनाचा विषय सुद्धा नेमका त्याच जागेवर आलेला आहे। संत चरणी भाव धरा, आजचं जे चिंतन आहे हे या जागेवर आलेलं आहे। चरण महिमा किती वर्णन केला तरी कमी आहे। वारकरी संप्रदाय हा दास्यभावी संप्रदाय,
तुकोबाराय देवाला मागतात, तुमची ये दासीचा दास करून ठेवा. देवाजवळ मागतात, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काय. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. समचरण दृष्टी विटेवरी साजले. हा सगळा दास्य भावातला चरणमहिमा आहे पांडुरंगाचा. आणि त्याबरोबर त्या चरणस्पर्शाकरता आवश्यक असणारा संत चरणाचा स्पर्श ही आपल्या संप्रदायातली दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि त्या चरणस्पर्शाच्या शक्तीच्या जागेवर आपण हा कार्यक्रम करतोय. आपल्या रोजच्या याच्याप्रमाणे प्रेमानं नामदेव महाराजांचा हा जागृतीची चरण आपण वर्णन करू आणि नंतर पुढं भावचरणाचा विचार करू. उठा जागे व्हारे आता, मरण करा पंढरीना, पावे चरणी ठेवा चुकवा व्यथा जन्माजा. धनधारा पुत्र बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्याय जाणून, शरण रिघा देवासे नारा पुत्र. माया विघ्ने भ्रमलाख, म्हणदामी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वार. साचो कारे तिल धनधारा पुत्र. आयुष्यात आहे पत सेमा, स्वहिताचा घोरवा. ध्यानी रहा श्रीहरीच्या धनधारा पुत्र जन. पांथचरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा. मुक्ती सायोजतावरा, हेची करा बापानो. ओ धनधारा पुत्र विष्णुदास विनविना, का भव काम धरांतरी निज प्रेमा. न चुकाने हरिभक्ती धनधारा पुत्र. बंधू जोय रे पिशून, सर्व मिथ्याय जाणून, शरण रिघा वाजे. आपल्या चिंतनाचा विचार आपण जो आणलेला या ठिकाणावर संत नामदेवांचा काकड्याच्या प्रकरणातला हा समाज जागृत करणारा असा हा द्वितीय नंबरचा अभंग आपण आळंदीपासून चिंतन करतो. पुनरुक्ती मागच्या विषयाची करत नाही. आपण जे चिंतन करत आहोत चौथ्या चरणापर्यंत जवळजवळ आलेले आहे. संत चरणी भाव धरा.
काय आहे, आपल्या शरीरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक प्रवाहित होत असते आणि जसं अर्थिंग हे सर्कल पुरं करतं तसं या चरणराजाचा संबंध आहे. आपलं मस्तक आणि संतांचे चरण हे धनऋणासारखे पुरे होणार आहेत. संतांची सर्व शक्ती आपल्यामध्ये ग्रहण करण्याची द्वार आहे मस्तक. म्हणून मस्तक हा पायावरी या वारकरी संतांच्या. संत चरण रोज लागता सहज. तेव्हा या चरण महिमेचा विचार हा महत्त्वाचा आहे. तेव्हा या चरणराजाच्या बाबतीत प्रसाद म्हणून या चरण पादुका आहेत. आज माऊली साक्षात या चरण पादुकातच निर्गुण रूपानं बसलेले आहेत आणि म्हणून त्या पादुकाच्या भोवतालचा सर्वच्या सर्व परिसर अष्टसात्विक भावनेनं भरलेला असतो. कुठेही विषयाला थांबवत उतरवत माऊलीच्या गजरानं तो परिसर नुसता दुमदुमून जातो. नुसता दुमदुमून जातो असं नाही, आपल्या अंतःकरणातले अष्टसात्विक भाव पैदा होतात. माऊलीच्या पादुका ज्या वेळेला येतात, फक्त मी माझ्या डोळ्यात अश्रू पाहिले असं नाही, आपल्या दिंडीत प्रेमाने भजन करणारे अनेकांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू. ही माऊलींची शक्ती अष्टसात्विक भावाच्या माध्यमातून आपल्यावर वर्षाव करते, प्रसाद करते. तेव्हा हा जो प्रसाद आहे हा भावाचा प्रसाद आहे. कोणाच्या डोळ्यात प्रेमाश्रू येतात? ज्याचा ज्याच्यावर भाव असतो. मुलाचा आईवर असतो व्यवहारात, तो अशुद्ध असतो, तरी सुद्धा आई मुलाच्या वियोगामध्ये किंवा अनेक वर्षांनी भेटल्यानंतर दोन्ही वेळेला संयोगात पण आणि वियोगात पण अश्रू येतात. एका अश्रूमध्ये प्रेमाबरोबर थोडा वियोगाचा शोकांश असतो आणि एका अश्रूबरोबर प्रेमाबरोबर भेटीचा थोडासा आनंदास्पद असतो. हे आपल्या व्यवहारात गृहस्थी लोकांच्या जीवनात सुद्धा जिथं प्रेम असेल, प्रेम तिथं. म्हणून या संत चरणराजाच्या सुद्धा परिणामामध्ये मगराम नामे उपजे आवडी. आवडी म्हणजे प्रेम. आणि ती आवडी सुख वाढत असताना काय होतं तर कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, असं वर्णन आलेलं आहे. तर प्रेम दाटल्यानंतर जसं उकळीनं पाणी बाहेर फेकतं तसं हृदयातलं दाटलेलं प्रेम डोळ्याच्या वाटे बाहेर पडतं. असं आहे. तर हे जे प्रेमाश्रू आहेत फार महत्वाची गोष्ट आहे. या प्रेमाश्रूच्या केंद्राकरता
आवडी प्रेम हे लागतं. कशाची नाटकं करता येतात, पण प्रेमाश्रुत नाटक करतात. कदाचित आश्रुत सुद्धा करताय, कृत्रिम अश्रू सुद्धा एखाद्या पदार्थाच्या माध्यमातून डोळ्यातून आणता येतील, पण प्रेमाश्रूचा प्रवाह वेगळा असतो. जाणकाराला तो कळत असतो. तेव्हा हा जो प्रेमाश्रूचा भाग आहे, या प्रेमाश्रूच्या बाबतीमध्ये हे सहज आपण हे प्रेमाश्रू आपल्यामध्ये येणं, अशा प्रकारचा भाव संत भेटल्यावर झाला पाहिजे. डोंगरे महाराज देवाबद्दल सुद्धा म्हणायचे, कोणत्याही मंदिरात, तुमच्या इष्ट मंदिरामध्ये तुम्ही दर्शनाला गेलात की हृदय सद्गद झालं पाहिजे, कंठ सद्गदित झाला पाहिजे. दास्य भावानं, दैन्य भावानं, हे नाथ मी तुझा आहे, तुझ्या समोर उभा आहे, कृपा, असा भाव इष्ट दर्शनामध्ये व्हावा. तसं ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे अशा संतांच्या बाबतीत सुद्धा हाच प्रभाव झाला पाहिजे. मग ते देहातील असो, आता मूर्ती प्रत्यक्ष जरी आपली नसली देवता, तरी त्या देवतेची शक्ती त्या मूर्तीतही श्रद्धा असल्यामुळं स्वयंभू मूर्तीच्या बाबतीत तर प्रेमाश्रू आल्याशिवाय राहणारच नाही. जिथं जिथं स्वयंभू स्थान आहेत, ती स्थानं म्हणजे साक्षात्काराची स्थानं आहेत. त्या ठिकाणी अनेक पूर्वी संत महात्म्यांना साक्षात्कार झालेले. पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये अनेकांना दर्शन झाले, अनेकांबरोबर साक्षात बोलचाल झालेली. नामदेवांचे तर घटके घटकेला देवाशी बोलणे होते, त्यांच्या अभंगातून ते प्रगट होतात. देवाची चरण सुद्धा अभंगात आले, तीर्थावळीच्या अभंगात आहे. पुष्कळ प्रसंगात देवाची चरण आलेले. तेव्हा नामदेव महाराजांबद्दल बोलले, बरोबर बोलले. आणि इतर अनेक संत, त्यांच्याशी पांडुरंगाने संवाद केला. त्यात ज्ञानेश्वर महाराजही आहेत, सावता माळी आहेत. आमच्या संत मालिकेत जेवढे अभंग येतात ना, ती सगळी मोठी मोठी संत मंडळी, तुकोबारायापर्यंतची. महाराज तिथून पुढचं अभंगवाणीत प्रकटीकरण नाही म्हणून, पण असा अर्थ नाही की त्याच्यानंतर कोण्या संताशी संवादच झाला नाही. त्याच्यानंतरही संवाद झालेला आहे. आपल्याला मी सांगतो, आजही होतो. त्या परमात्म्याला जसं देवाशिवाय भक्ताला करमत नाही ना, तसं भक्ताशिवाय देवाला सुद्धा करमत नाही. हे सुप्त अधिकाराचे भक्त जोपर्यंत त्या अंतरंग लीलेत असतात तोपर्यंत जगात कधी प्रगट होत नसतात. जगत त्यांना सामान्य समजत असतं. पण अशा अनेक साधू संत आत्तापर्यंत झालेले आहेत. त्यामध्ये अवतार आहेत, काही भक्त परंपरेतले आहेत. या सगळ्यांच्या अनुभवामध्ये हा स्पर्श जो झाला, याचं माध्यम आहे भाव. भाव हे माध्यम आहे, आणि तोच आपल्या अनुभवाचं माध्यम महाराज आपल्याला सांगितलंय.
संत चरणी भाव धरा, हे अनुभवाचे बोल आहेत नामदेव महाराजांचे. काय त्या महात्म्याचं भाग्य असेल, भावना असेल. वयाच्या 5व्या वर्षी निर्विकल्प श्रद्धा, निर्विकल्प, विकल्प नाही. माझे वडील नैवेद्य देतात म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगालाच देतात, याच्यामध्ये विकल्प नव्हता काही. आणि म्हणून या सगळ्या पुढच्या प्रतिक्रिया झाल्या. आणि त्या भावावस्थेमध्ये आतले जे संवाद झाले, संवादाची शेवटची तीव्र प्रतिक्रिया झाली. माझ्या वडिलांचा नैवेद्य तू घेतोस, माझा घेत नाहीस. पहिल्यांदा विनवून पाहिलं, मी बालक आहे म्हणून घेत नाहीस का. सगळं संपल्यानंतर देवाजवळ प्रण केला महाराज, प्राणत्यागाचा नामदेवाचा. काय म्हणतील माझे वडील, जर तू माझा हा नैवेद्य घेतला नाहीस तुझ्या पायावर मी डोकं आपटून प्राण दे. सांगताना आपल्याला बरं वाटतं. आतली तशी अवस्था व्हायला पाहिजे, त्याला भाव म्हणतात. शब्दवर्णन हे भाव नाही आहे, अंतरस्थिती त्याच्याबरोबर तशी व्हायला पाहिजे. आणि अशी स्थिती झाल्यानंतर भगवान वय, जात, वर्ण काही पाहत नाही. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. आणि त्या भावाच्या मीटरवर नामदेवांचं म्हणणं बसल्याबरोबर त्या मूर्तीतून प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. भावामध्ये देवाला प्रगट करण्याची शक्ती आहे. तेने भेटे देव आपोआप, असं म्हणलेलं आहे भावशक्तीच्या बाबतीत. जर देव भेटू शकतात तर संत तर त्याच्यापेक्षा जास्त दयाळू आहेत, शंकाच घेऊ नका. आर्त माऊली हो म्हणून हाका मारतात तरी सगळ्यांना भरून येतं. खरोखर तुमचं अंतःकरण या माऊलीला माऊली नावाने कळकळून हाका मार. माऊली एक दिवशी राहिलेलेच नाही, जीवन काळातच ते पूर्ण व्यापक झाले होते. आणि आता तर पश्चात समाधीनंतर त्यामध्ये काही संशयच राहिला नाही. देहाचं निमित्त मात्र प्रतिबंध सुद्धा समाधी अवस्थेत संपलेला आहे. याचंच नाव संजीवन समाधी. ब्रह्माचं जसं सम्यक प्रकारेण जीवन आहे तसं ज्या व्यक्तीचं होतं त्याच्या समाधीला म्हणावं संजीवन समाधी. माऊलींनी आपल्याला स्वतःच्या तोंडानं त्याचं मर्म सांगितलं की केवळ नामशक्तीमध्येच ही संजीवनतेपर्यंत नेण्याची ताकद आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. माझ्या गुरुनी मला हेच ज्ञान दिलं, मला त्यांचंच प्रमाण आहे. त्या प्रमाणाच्या आधारावर अनुभव घेऊन मी आपल्याला सांगतोय. त्या संजीवन समाधीचा अनुभव घेऊन सांगतोय. हरिपाठाची ताकद इतकी आहे. म्हणून त्याच्या शेजारी चरण येणार आहे, क्षणक्षणा नामस्मरण. तर भावशक्तीच्या बाबतीत ही ताकद आहे.
तर संत चरणी भाव धरा, आणि त्याबरोबर संतांनी ज्याच्यावर भाव धरला त्या ठिकाणी भाव धरा. भावे चरणी ठेवा माथा, एक देव जागा, आणि दुसरी संत चरणी भाव धरा, ही भाव ठेवण्याची दुसरी जागा. या दोनच जागा भाव ठेवण्याच्या आहेत, देवाचे चरण आणि संताचे चरण. म्हणून भावे चरणी ठेवा माथा आणि संत चरणी भाव धरा. दोन्हीमध्ये भाव शब्द पण एकच आहे आणि चरण शब्द पण एकच आहे. आता फक्त एक माथा शब्द धराच्या अंतर्गत आहे. चरणी भाव धरत असताना माथापेक्षा थोडंसं वरचढ भाग आहे. काय आहे? एकदेशीपणा माथ्यामुळे येणार आहे, चरणीमुळे नाही. त्याचे चरण व्यापक आहेत, पण आपला माथा एकदेशी, पण आपल्यातला भाव एकदेशी नाही, हे लक्षात ठेवा. आपला भाव पण एकदेशी नाही, संतांचे चरण एकदेशी नाही आणि आपला भाव एकदेशी नाही. म्हणून समतुल्य जर काही आपल्याजवळ असेल तर हा शुद्ध भाव. हा एवढा समतुल्य त्यांच्या सर्व व्यापक चरण सामर्थ्याशी पकडण्याची ताकद असणारा आपला भाव आहे. कदाचित माथा सुद्धा सगळ्याला प्रत्यक्षात व्यवहारिकदृष्ट्या ठेवता येईल का नाही, किंचितशी शंका. अरे एवढं मोठं रिंगण होतं किंवा माऊली सारखे जातात, तर सगळ्यांना भाव माथा ठेवता येत नाही, हे आपण लक्षात घ्या. तर माथा ठेवणं एकदेशीपण आहे. पण आळंदीपासून सर्व सोहळ्याला भाग घेणारे लोक आणि सोहळ्याला पाहायला येणारे भाविक, या सगळ्यांना माऊलींच्या चरणाशी भाव पकडता येतो. सगळ्यांना माथा ठेवता येईल का नाही, नाही सांगता येणार. गर्दीमध्ये माऊली इतकी वेगात जाते की भाव माथा ठेवताच येत नाही, माथा टेकत नाही, माथा पुरत नाही. पण तो माथ्यातला जो भाव आहे तो महाराज निराकार असल्यामुळं एकदेशी राहिलेला नाही. म्हणून भावद्वारा माऊलींना पकडायचे, भावद्वारा. संत चरणी भाव धरा. भावानी चरणात पकडता येतं मला. ज्या ज्या संतांच्या पालख्या निघतात त्या भावशक्तीनं चरणात पकडलंय भक्तांनी. भावशक्तीनं या चरणाच्या माध्यमातून त्यांना पकडलंय. सर्वात मोठं त्रेतायुगातलं उदाहरण आहे. आलंबन मागितलं, आलंबन दिलं भरताला रामाने, ते पादुकेच्या रूपानं. चरण पादुका दान, पादुका दिल्या. फार जबरदस्त भाव महाराज. शक्तिमान, शक्तिमानाची सगळी शक्ती त्याच्यात आहे. शक्तिमान शक्तीच्या रूपातून प्रगट होतो, शक्तीतून शक्तिमान प्रगट होतो. ज्या वेळेला भरताला रामचंद्रांच्या समोर राज्याची काही समस्या निर्माण व्हायची, निर्विकल्प श्रद्धा असणारे भरत काही करत नव्हते.
राजधानीमध्ये आपण गादीवर बसले नव्हते, गादीवर चरणपादुकांची स्थापना केलेली. आपण नंदीग्रामला जाऊन बसले, तेही विरक्त असणाऱ्या आचरणामध्ये, रामापेक्षाही कडक नियम गोयावक व्रताच्या नियमात राहत होते, जटा केलेल्या होत्या. पण या शक्तीमध्ये त्याची असणारी जी श्रद्धा आहे, रामानी देताला महाराज त्या श्रद्धेनुसार 2 प्रकारचा विजय एका वेळेला करण्याची युक्ती रामाने केलेली आहे. रामाचं वचन बदलता कामा नये आणि भरताचा हट्ट पुरा झाला पाहिजे. हा संगम या चरण पादुका दानात आहे. चौदा वर्षाच्या वनवासाचं वचन दिलेलं असल्यामुळं वचन तर मोडता कामा नये. आणि भरत तर आला होता रामाला नेण्याकरता. त्याची भावना एवढी होती, ती जे संवाद आहे त्याच्यात येतं की तो जे म्हणेल ते मी करेल. पण बाह्यांगातून रामानी बरोबर असा कल मारलाय. व्यवहारात त्याला वरून समजावून सांगितलं की अरे राज्य चालवणारा तू नाही, राज्य चालवलेलं मी नाही. 62 पिढ्यांपासून वशिष्ठ आपलं राज्य चालवतात, त्यांच्या कृपेनं हे राज्य चालतं. हट्ट करू नको. राम म्हणले होते, मी भरत म्हणले होते, मी जर राज्यावर बसलो तर ही धरातल भूत धसून जाईल इतका मी पापी आहे. तर मी बसणार आहे हे काढण्याकरता रामाने शेवटचा बोध केला. 2-3 बैठका झालेल्या आहेत त्यावेळेला. शेवटच्या बैठकीच्या वेळेला रामाने डोळे उघडले, भरता आपण फक्त सगळे निमित्त मात्र आहोत. दशरथांची कृपा ही आपल्या कुळाचं राज्य वाहते. तेव्हा तू तुझ्याकरता दशरथाने हे राज्य दिलंय. माझं वचन मी पुरं करतो, तुझं वचन तू पुरं कर, हे वरून सांगितलं. आणि आतून भरत प्रेम एवढं होतं की त्या भरताला रामाशिवाय जाणं शक्य नव्हतं. गुप्त शब्दात आलंबन मागितलं आणि आलंबन मध्ये काय दिलं तर चरण पादुका. म्हणून सर्व शक्ती प्रवाह चरणाकडे येत असतो. संतांचा पूर्ण शक्तीचा प्रवाह. रामाने आपल्या पादुका दिल्या, त्या पादुका घेतल्या आणि प्रसंगामध्ये भरत ज्या वेळेला तळमळीनं आठवण करायचे, दार लावून घ्यायचे आणि सीताराम 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 भजन करता करता डोळ्यातून अश्रू यायचे. चरणाकडे पाहत पाहत पाहिजे राम आणि सीता येते. आणि हा भाव उद्विग्न झाला की त्या चरण पादुकातून सीताराम प्रकट व्हायचे. बेटा का आठवण काढतोस? आपण इतक्या प्रेमाने जर माऊलींच्या चरणावर पार चरण ठेवले मस्त. माऊली सुद्धा पादुकातून प्रगट होऊन आपल्याला दर्शन. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची. पुन्हा त्या पादुकामध्ये सीतारामचंद्र विलीन व्हायचे. तर पूर्णतम शक्ती पादुकाच्या माध्यमातून सगुणामध्ये आजही राहते, हा अनुभव आहे. फक्त देवशक्तीच नव्हे, संत शक्ती सुद्धा. काल परवा आपण चरित्र थोडंसं सांगितलं. वेणाबाईनं मोठ्या जगताच्या त्रासाच्या परीक्षा दिल्या. निष्ठेनं भावानं वेणाबाई समर्थांजवळ राहिल्या, विद्वान झाल्या. उत्तम गागा भट्टांसमोर त्यांचं कीर्तन झालं. महाराज
बरोबर हिंडत असताना मिरजला आले, तिच्या जन्मगावी मठ स्थापन केला आणि अचानक ऑर्डर दिली वेणाबाईंना, तुला या मठाचं मठपती व्हायचं आहे. काहीही माहिती नव्हतं. त्यावेळेला एक चमत्कार घडला मला मुसलमान सरदाराच्या जीवनात. त्यावेळेला रंगनाथ स्वामींना पकडलं होतं त्यांनी. नास्तिक होता, फकीर आहे तुम्ही, देव दाखवा, नाही ते सगळं कीर्तन ढोंग बंद करा. ते रंगनाथ स्वामींना तुरुंगात टाकलं होतं आणि तुरुंगात टाकल्यानंतर समर्थांना जेव्हा कळालं, त्यावेळेला समर्थ सोडवायला गेले. त्या दिलेर खानाशी बराच संवाद झाला आणि तो संवाद जेव्हा झाला तर दिलेर खान त्यांना पण तेच म्हणला. दिलेर खान असेल, नाव चुकलं असेल तर समजून घ्या, पण तो मिरज का सरदार, मिरजचा सरदार. आणि त्यांनी ब्रह्म दाखवा म्हणले मला. ठीक आहे म्हटलं, दाखवतो. किल्ल्यावर नेलं. हिंडता हिंडता आपल्या योग शक्तीनं एका बुरुजाला जे गोळ्या मारायच्या जागा असतात ना, त्या बारक्या जागेतून समर्थ खाली उतरले आणि ये खाली म्हणे. आता हा काय खाली येते, तुला ब्रह्म दाखवतो म्हणे. ते योग शक्तीनं ते बारीक होऊन समोर खाली गेलेले पाहिले आणि त्याच अनुभवावर तो एकदम शरणागत झाला. ब्रह्मदर्शन घेण्याची अपेक्षा राहिली नाही, शरण आला. आणि त्यावेळेला त्यांनी मिरजेची या वेणाबाईच्या घराच्या परिसरातला भाग मठाकरता मागितला. खूप मोठा भाग त्यांनी तो दान दिला. तिथं तो मठ स्थापन झाला. आता वेणाबाई सेवक भावातल्या होत्या, त्यांना स्वतंत्र मठपती होण्याची इच्छा नव्हती. मग अशा वेळेला एका बाजूला आज्ञा, एका बाजूला इच्छा नाही. अशा अवस्थेमध्ये समर्थ तिथं थांबले, राममूर्तीची स्थापना केली आणि निघाले तिथून. वेणाबाईंनी भरतासारखंच नाही, महाराज आज्ञा तर दिली आहे, आलंबन द्या, शक्ती द्या. समर्थ प्रेमानं पाहत आहे. निघता निघता कल्याण स्वामी बरोबर होते, कल्याण सेवक. काय द्यावं हे त्यांना कळावं. काय आलंबन. रामकथा जाणत होते, संत शक्ती जाणत होते. सांकेत केला. इतके दक्ष सेवक होते. आपल्या झोळीमध्ये एक कोऱ्या खडावा सतत ठेवायचे. कधी समर्थांच्या खडावाला जर काहीही अडचण आली तर अडचण राहता कामा नये. एक नव्या तयार केलेल्या खडावाबरोबर असायचं. कल्याण म्हणूनचा अधिकार असा, आपण स्वतःहून आज्ञा किंवा इच्छा प्रगट करण्या इतकं सुद्धा कधी काही बोलत नसत. एक कृती केली. काय? समर्थांनी ज्या पायात खडावा घातलेल्या होत्या ना, ते निघाले होते निरोप घेताना. आणि काही खडावाला काही पहिल्या झालेलं नव्हतं. कल्याणाने आपल्या झोळीतल्या नावा खडावा काढल्या आणि समर्थांच्या समोर ठेवल्या. शिष्याचा लक्षात आला संकेत. कल्याणा तुझी ही इच्छा आहे, ठीक आहे. आपल्या पायातल्या खडावा पहिल्या होत्या त्या काढल्या, नवीन खडावा धारण केल्या आणि रामाने जसं भरताना पादुका दिल्या तसं आमच्या वेणाबाईच्या मस्तकावर त्या पादुका ठेव. आजही त्या पादुका मिरजच्या मठामध्ये आहेत.
तर जसं ईश शक्ती चरण पादुकात आहे, तशी संत शक्ती सुद्धा चरण पादुकामध्ये. महाराज, तुमची श्रद्धा असेल तर संत गेल्यावर कधीही गेले असं समजत जाऊ नका. तुमच्याकरता भावशक्तीनं ते आहेत अशीच दृढ श्रद्धा. संशय घ्यायचं काही कारण नाही. वीणाबाईंनी त्याच पादुका धारण करून मिरजच्या मठात स्थापन केल्या आणि स्वतःला मठपती समजत नव्हत्या. मठपती माझे रामदास आहेत, मी एक नाममात्र सेवक. जी गोष्ट आमच्या भरताची होती तीच गोष्ट वेणाबाईने केली. मला बाहेरच्या वागण्यावर विकल्प येतो, चरणामध्ये ओतलेल्या शक्तीवर विकल्प येत नाही. म्हणून संतावर भाव धरा असा शब्द न वापरता नामदेव महाराज म्हणतात संत चरणी भाव धरा. व्यवहारदृष्ट्या संत शरीर म्हटलं की प्राकृतिक आहे, सगळ्याच सारख्या सवयी असणार नाहीत. तुमच्या माझ्यासुद्धा तुमच्या कल्पनेत सवयी वेगळ्या असतील, माझ्या जीवनात सवयी वेगळ्या असतील. माझ्या काही सवयी तुम्हाला आवडणार नाही, तुमच्या काही सवयी मला आवडणार नाही. व्यवहारिकदृष्ट्या अंतर पडेल. एखाद्याला माझं सोळवळ आवडणार नाही, कोणाला काय आवडणार नाही सांगता येणार नाही. लक्षात घ्या. काही लोकांना वाटतं की निदान कमीत कमी कौतुक करावं, आणि माझा तर स्वभाव नाही पितृतुल्य. मला आपल्या दिंडीमध्ये पुष्कळ तुम्ही 80-90% लोक दिवसेंदिवस शिस्तीनं वागतात, चांगलं वागतात. पण प्रश्न कसा आहे, त्याचा आदर मनात असावा. बापाचं अंतःकरण जसं मुलाला 75% मार्क मिळाले, जर 82चा पहिला आला असेल तर बाप तुला 75 मिळाले याचं कौतुक करणार नाही, 82 का नाही मिळाले याचा अर्थ त्याला 75%चं कौतुक आत नसतं असं नाही. पण थोडी उणीव राहू नये अशी इच्छा असते. शाळेतला पहिला जर 82%ने पहिला आला, तू का पहिला येऊ नये. तर साधकांमध्ये कालही आपण त्या प्रवचनात ऐकलं, खरोखर पुष्कळ लोक दिंडीचं कौतुकही करतात. रामकृष्ण हरी शिस्तीत चालणारी दिंडी आहे. बरं, 1-2 जणांनी त्याचं ॲनालिसिस केलं आणि 10-5% थोडेफार सवयीचे असतातच, ते गृहीतच धरायचं असतं असंही सांगितलं एकाने. आणि ते खरं आहे. सगळ्याकडे बिरगुणमय भाव येईल. त्रिगुणात्मक जगत आहे, सगळ्यांचे गुण कसे सारखे जुळणं. त्या बाह्य व्यवहारातलं वागणं जुळणं अवघड असतं, पण आंतरव्यवहारातलं वागणं जुळणं शक्य असतं. आणि त्या आंतरव्यवहाराची आज्ञा आहे संत चरणी भाव धरा. भाव हा आंतरव्यवहार आहे, बाह्य व्यवहार नाही. तुम्हाला गोष्टी काही नाही पटल्याना सोडून द्या व्यवहारातल्या. काय इतके सवयीनं मजबूर असतात महाराज लोक. आम्ही एक नियमाला कुठं कुठं आमच्यामध्ये काही काही सहज मुद्दे. आता संकोच, सगळ्याला संकोच असतो. खरं संकोचाचं काही कारण नाही. आपला साधा नियम आहे, आपण जेवताना कपडे काढायचे. मी स्वतः आता पहिल्यासारखं बोलत नाही, लक्ष घालत नाही, काय नाही. बाकीचे अनुयायी घालतात. पण त्याचा नियम सांगत असतो मी की उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञाला आहुती देताना आपण कपड्यावर बसत नाही. बसायचं असलं तर सोळ्यातले कपडे वापरतो, तरी वर अंगावर शर्ट घालत नाही. लक्षात घ्या. तर जेवण ही आपली यज्ञासारखी आहुती आहे. त्यामुळं आपण बाहेरून वेगवेगळे संस्कार घेऊन येतो. साधं पूर्वीच्या वेळेला असं संस्कार होते, घरात बाहेरून आल्याबरोबर हातपाय धुवावे, कारण पायाबरोबर धुलीकण येतात, अनंत जंतू येतात, कुसंस्कार येतात.
म्हणून घरातलं कोणतेही काम करण्यापूर्वी हातपाय धुवावे. तसं जेवायला बसण्यापूर्वी पंचशुद्धी सांगितली. हातपाय धुवावेत, कपडे काढावेत, चूळ भरावे. हे पंचशुद्धी आहे बरं का, हातपाय आणि चूळ भरणं. तर ही पंचशुद्धी करून आपण भोजनाला बसलं पाहिजे. पण यावर्षी मला एका निरोप पाठवला, महाराज आम्हाला निदान बनियन तरी काढायला सांगू नका, का म्हणे लाज वाटते. आता मी तर स्वतः डायरेक्ट पहिल्यासारखा बोलत नाही, 2 वर्ष बोलत होतो. आता मी स्वतः काहीच बोलत नाही. मी फक्त कशावर बोललो, सवयीवर. आदत से मजबूर है. आपल्या वागण्याच्या ज्या आदती असतात ना, त्याने मजबूर असतात लोक. बदलायची मुळापासून तयारी नसते. जाऊ द्या, भाव धरा. भावात घोटाळा होऊ देऊ नका. कृतीतला घोटाळा सुधरेल, भावात घोटाळा झाला की कृती सुधारणार नाही. मग आपण सुटेपर्यंत संत सुटतात केव्हा, भावात घोटाळा होतो. कृतीवरून नाही सुटत संत. भाव बिघडला की मग सगळ्या घटना घडतात. आपल्याला काही लोकांना स्वार्थापोटी दिंड्या सोडल्यात. आम्ही काय म्हणतो, तुमचं पुण्य तुम्हाला लागावं. एखाद्या 2 माणसाला, आता मी पाहिलं परवा, 2-4 माणसं आपल्याला दुसरीकडे होते. आधी त्याच्या दिंडीच्या आधी भेटले. मला वाटलं आपल्याकडे येण्यामध्ये 2-4 वर्ष नव्हते, पण परवा ते दुसरीकडेच पाहिले. मग बाहेरून कळतं, कारण त्यांना फुकटची सोय असते काही ठिकाणी. आमचं म्हणणं असं असतं की प्रत्येकाला आपलं दिंडीचं पुण्य लागलं पाहिजे. तुम्ही 2 माणसं फुकट गेल्याने सगळ्या दिंडी मिळून काही फार मोठा बोजा वाढेल असं नाही, पण तुमचं पुण्य तुम्हाला लागणार नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फुकट चालू नका. तसं जे परमार्थाचे नियम आहेत ते घालण्यापाठीमागं तसं हेतू परमार्थिक साधकीय दृष्ट्या, जसं अन्नशुद्धीचा नियम. हॉटेलचं खाऊ नका, पैसे तुमचे जातात काय, माझे जायचेत? तुमचेच जायचेत ना पैसे हॉटेलमध्ये. तरी हे सांगायची काय गरज आहे? मला व्यवहारी सगळे विषय सोडा. हल्लीच्या काळात आरोग्याच्या दृष्टीनं चांगले संस्कार आहेत. मला तर वाटतं आपल्या दिंडीत 50-60-70% लोकसुद्धा बिसलेरीचं पाणी पित असते. आरोग्याच्या दृष्टीनं पाणी बाधू नये, आजार होऊ नये, चांगली गोष्ट आहे. पाण्याला आपण सगळ्या दिंडी मिळून पैसे किती घालवतो आणि कोणत्या पैशाचा हिशोब करत बसतो. आपल्या पॉकेट मनीचा विचार जर केला, हॉटेलच्या पेक्षा नुसतं पाण्याला किती पैसे जातात विचार करा. पाण्याला पाण्यासारखा पैसा जातो. अशा अवस्था आहे. आरोग्यदृष्ट्या ते वाईट नाही, मी निंदा नाही त्याची करत, लक्षात घ्या. ज्याच्यात कुवत आहे ना त्यांनी तसं पाणी वापरलं तर बिलकुल मला त्याच्याबद्दल सापेक्षात, आमच्या सापेक्षात आम्ही पिणार नाही. कारण बिसलरीचं पाणी आमच्या एका अंगानं जरी मान्य असलं तर दुसऱ्या अंगानं मान्य नाही. ते आमचे नियम आमच्याबरोबर तितकं कडक तुम्ही पाळावेत सगळ्या वारकऱ्यांना, असंही मी म्हणत नाही. पण आरोग्याचा नियमाकरता आपण एवढे पैसे खर्च करतो. मग आध्यात्मिक लेव्हलचा जर फायदा होत असेल, या दिंडीत भजन घडत असेल, साधकीय नियम पाळले जात असतील, तर मग बारीक बारीक हिशोब कशाला करायचे? मी तुम्हाला ह्या तपशिलाकरता सांगतोय, भावाचा संकेत. भाव कमी असला तर ही चौफेर दृष्टी कुठंतरी विकल्पामध्ये घुसते. आणि भाव जर असेल तर काही नाही. अहो, काही लोक स्वतःचे पैसे भरूनही पुन्हा आमचं काहीतरी अन्नदान व्हावं म्हणून माझ्याकडे येतात, आमचं काहीतरी घ्या असं म्हणतात. पैसा, भावातून पैसा वजा झाला पाहिजे.
कमीत कमी चर्चा तरी करू नका, टीका तरी करू नका. आणि भावानं दिंडीत राहा. भावानं म्हणजे नामावरच्या भावानं, भावानं म्हणजे माऊलीवरच्या भावानं, भावानं म्हणजे माझ्यावरच्या भावानं. लक्षात घ्या. तर भाव हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जर भाव ठीक असला ना तर लाभ होईल. आणि या भावानं एकदा तुम्ही जर माऊलींना आपण पकडलं आणि माऊलींच्याच किंवा नामदेवांच्याच आदेशाप्रमाणे क्षणक्षणा नामस्मरा हा आचारच झाला दिंडीचा. यज्ञ पाऊला पाऊली नाम घेता वाट चाली, ही जी आचारसंहिता आहे, तर आम्ही ते पकडलंय. हे पकडलं असताना दुसऱ्याची टीका करू नका. कोण काय करतं दुसरीकडं नाही हे सुद्धा म्हणू नका. हे सुद्धा चूक आहे. हे सुद्धा चूक आहे. आपल्याला पटलंय, आपल्याला भजन करत वारी करायची आहे, पण तुलना करू नका. काही गरज नाही. तुमच्यापेक्षा दुसरं खूप काही चांगलं प्रत्येक दिंडीमध्ये असेल. 10-20 निष्ठेच्या दिंड्या, त्यांची भजनं आपण 2 वर्ष त्यांच्याबरोबर चालू शकणार नाही. त्यांचा पाठा, त्यांची चिकाटी आपल्यासारखं नाही. दिंडी आल्यावर 15 मिनटं आधीच आरतीचा प्रश्न नाही, प्रवचनाचा प्रश्न नाही, आधीच पळापळी. तुम्हाला जनरल हा समाज 4 पंचमांश दिसतो, हा सोडा. पण तो 1 पंचमांश निष्ठेचा समाज आहे. तो माऊली उठल्यापासून तर माऊली बसेपर्यंत त्या मूळ मानातल्या दिंडीतला लोक सतत उभे असतात टाळकरी. एवढं करून पुन्हा 24 तास जागर, त्यांच्या वाटेला ज्या जागर असतात ना त्यावेळेला रात्रभर जागतात. तर त्यांच्यामध्ये काय आहे आपण नाही समजू. म्हणून दुसरीकडं म्हणजे सगळीकडेच काही नाही असं नाही. ठीक आहे, 10-5% लोक लौकिका करता काढत असतील, अजून काही व्यवसाय करत असतील, पण तुम्ही त्या बाबतीत लक्षच घालू नका. आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या साधक दिंडीमध्ये आहेत. संपूर्ण ग्रुप आहे का नाही याची चर्चा नको करायला. ग्रुपवर कंट्रोल नसलं तर कधी कधी सगळा ग्रुप चांगला नाही राहत. पण त्या ग्रुपमधले काही टक्के लोक आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत हे लक्षात ठेवा. यांना निष्ठावान वारकरी म्हणतात. हे छोटे मोठे महाराज त्यांच्यावर ओवाळून टाकावे त्या निष्ठावंतांच्यावर. बोलणाऱ्यावर काय झालं, ते बोलत एक शब्द नाही, पण त्याची जी कृती आणि त्यांचा जो भाव आहे त्याच्या बरोबरी आपण करू शकणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कल्याण करायचं असेल तर संत चरणी भाव धरा. आणि त्याचा महत्त्वाची आचारसंहिता आहे क्षणक्षणा नामस्मरा. नुसतं चालताना नाही, गप्पा माराव्याच वाटल्या नाही पाहिजे. अजून 80% लोक आहेत कधी विसाव होईल आणि कधी थोडंसं गप्पाचं मनोरंजन करेल. जरी 80% लोक भजन करत चालणारे असले तरी अजून 80% लोक असे आहेत की बसल्यावर त्यांना गप्पाच मारावं वाटतात. 10-20% आहेत असे की ज्यांना गप्पा मारावा वाटत नाही, जप करावा वाटतो. पण 80% अजून असेच आहेत कधी एकदा खाली बसल याचा अर्थ धाकानं भजन करतात. तसं नाही. या भावशक्तीच्या आधारावरच क्षणक्षणा नामस्मरा. तर हे नामस्मरण क्षणक्षणाला, क्षणक्षणाची करावा विचार. मला तो अभंग क्षणक्षणा असाच त्याचा अर्थ आहे. क्षणोक्षणा नाही, क्षणोक्षणी नाही, क्षण आकरी उक्षण असं झालं की वेगळा होईल तो संधी. क्षणक्षणाची करावा विचार. प्रत्येक क्षणाक्षणाला तरावया पार भवसिंधू. तर इथं सुद्धा क्षणक्षणा नामस्मरण, क्षणोक्षणा नामस्मरणा नाही असं कोणी म्हणत असेल तर चुकीचं आहे. क्षणक्षणा नामस्मरण, संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरण.
आणि असं जर नामस्मरण केलं ना तुम्ही, तर साधना भक्ती अंगाची आणि फलश्रुती ज्ञान अंगाची, मुक्ती सायुज्यता वरा. गीतेमध्ये प्रकरण फार आहे, उद्या अजून थोडं बोलू त्याच्यावर. साधना एक आणि फलश्रुती एक. साधना ज्ञान मार्गाची आणि फलश्रुती भक्ती मार्गाची. 18व्या अध्याय 54-55 मध्ये मला ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचते न कांक्षते, पण फलश्रुती सांगितली समं सर्वेषु भूते मद्भक्तिम लभते पराम. फलश्रुती त्याला भक्तीची मिळणार आहे. गीतेचा हा संगम फार आहे. योग मार्गाची साधना 6व्या अध्यायात आत्मसंयम योग आहे, आणि शेवट फलश्रुतीमध्ये योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मता. समाप्ती मात्र भक्तियोगात केली. साधनांग सगळं आत्मसंयम योगामध्ये, योग मार्गामध्ये. 18व्या अध्यायात साधना ज्ञान मार्गाची, फलश्रुती मद्भक्तिम लभते पराम. त्याला माझी पराभक्ती प्राप्त होते. मी का सांगतो, तर ज्या क्रमसमुच्चयवादाच्या प्रभावामधून भक्ती 2 नंबरला आहे ना, या नामदेवाच्या एका चरणाने त्याचा 2 नंबर 1 नंबर करून टाकला. कसं, तर तुमच्या क्रमसमुच्चयवादात ज्या सायुज्य मुक्तीचा उल्लेख आहे, ती सायुज्य मुक्ती साधना क्षणक्षणा नामस्मरण आणि फलश्रुती मुक्ती सायुज्यता वाला. लक्षात घ्या. क्षणक्षणा नामस्मरणाने त्याच्या इच्छेनुसार सलोकता, समीपता, सारूप्यता या मुक्तीमध्ये उल्लेख व्हायला पाहिजे होता, पण उल्लेख केला सायुज्य मुक्तीमध्ये. जसं साधना भक्ती ब्रह्मभूत प्रसन्नात्मा आणि फलश्रुती मद्भक्तिम लभते पराम, तसे इथं साधनांग संतचरणी भावधरा आणि क्षणक्षणा नामस्मरण आणि फलश्रुती मात्र मुक्ती सायुज्यतावर. म्हणजे या एका भक्ती मार्गाच्या पद्धतीनं ज्ञानमार्गाची फलश्रुती सुद्धा पूर्ण प्राप्त होऊ शकते, असा भाव याच्यातून प्रगट झाला. मुक्ती सायुज्यतावर आहे. याच्यातून नाम सगुण उपासक आहे, सायुज्य मुक्ती निर्गुण उपासनेमध्ये सायुज्यतावर. हेच करा बापान. आपला समय संपला आहे. तेव्हा समयामध्ये आपण या 2 साधनेला प्राधान्य द्या. श्रेष्ठ फलश्रुती तुम्हाला मिळेल. तुमच्या मनात जर असेल सायुज्य मुक्ती श्रेष्ठ आहे, तर सायुज्य मुक्ती मिळेल. आणि तुमच्या मनात जर दुसरी मुक्ती पाहिजे असेल तर तेणे मुक्तीचारी साधी आहे. एकाच नामामध्ये तुमच्या मनात जर क्रमसमुच्चयवादाने सायुज्य मुक्ती श्रेष्ठ असेल तर ती मिळेल. आणि समजा तुम्ही मुळातले ज्ञानवादी नसाल तर तेणे मुक्तीचारी साधी याला इच्छेत पाहिजे असेल ती कशामध्ये, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, याच्यामध्ये ही ताकद आहे. तेणे मुक्तीचारी साधी येणे. म्हणून सगळ्याचं तात्पर्य 2च साधनेशी आलं, सगळ्या अभंगाचं. बरं का, जागा होऊन नेमकं काय करावं, तर संतचरणी भावधरा आणि क्षणक्षणा नामस्मरण याच्यात सगळं आलं. हे लक्षात घ्या. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, नाम भगवान की जय. विठाला 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 विठाला.